नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कमलाकर वाघ पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल MPSC स्टडी पॉईंटवर. मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं पार्ट 1 ॲनालिसिस 2019च्या पूर्वपरीक्षेचा कंबाईन. ह्या पार्टमध्ये आपण पाहणार आहोत इतिहास व भूगोलावरील प्रश्न आणि विज्ञान आणि इकॉनॉमिक्सवरील प्रश्न आपण पुढील पार्टमध्ये बघूयात. तर हे आपल्याला ॲनालिसिस पूर्व तसंच मुख्य परीक्षेच्या अनुषंगानेही कामात येईल. तर सुरुवात करूयात इतिहासाच्या प्रश्नांपासून. तर प्रश्न इतिहासाचा होता, छत्रपती शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती? आपल्याला 4 वृत्तपत्र दिले आहेत. विजयी मराठा, तरुण मराठा, कैवारी आणि तेज. आणि पर्याय दिले आहेत. पहिला पर्याय फक्त अ, दुसरा पर्याय अ आणि ब, तिसरा पर्याय अ ब क आणि चौथा पर्याय अ ब क ड म्हणजे सर्व. तर यापैकी आपल्याला ओळखायचं आहे की शाहू महाराजांनी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली होती. जर आपण शाहू महाराजांचं योगदान बघितलं तर त्यांनी जवळपास सर्व क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे. तसंच त्यांनी वृत्तपत्रांना पाठिंबा देण्यातही मोठी भूमिका बजावली, ज्यामुळे अनेक वृत्तपत्र महाराष्ट्रात उभी राहिली. तर त्यामध्येच ब्राह्मणेतर वृत्तपत्रांचा समावेश अधिकाधिक आढळेल. वेदोक्त प्रकरण तसेच स्थायी महाराज प्रकरण याच्या पार्श्वभूमीमुळे शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर वृत्तपत्रांना पाठिंबा दिला आणि वेळोवेळी आपली भूमिकाही त्यातून मांडली. तर जर वरील वृत्तपत्र बघितले तर आपल्याला आढळेल की शाहू महाराजांनी या सर्व वृत्तपत्रांना आर्थिक सहाय्य दिले आहे. त्यातील तरुण मराठा, कैवारी आणि तेज हे यांचे संपादक किंवा प्रकाशक हे दिनकरराव जवळकर होते, हे आपल्याला माहिती आहे. आता आपण यादीच बघू ज्यांना शाहू महाराजांनी आर्थिक मदत दिली अथवा पाठिंबा दिला. तर त्यातील पहिलं वृत्तपत्र आहे विजय मराठा. हे श्रीपतराव शिंदे यांचं वृत्तपत्र होतं. तसेच जागृती हे भगवंतराव पाळेकर यांनी बडोदा येथून सुरू केले होते. दिनमित्र हे मुकुंदराव पाटील यांनी तरवडी नेवासा येथे सुरू केले होते. तरवडी नेवासा हे ग्रामीण भागात असल्यामुळे हे सत्यशोधक समाजाचं जवळपास मुखपत्रच होतं आणि हे ग्रामीण भागातून प्रकाशित होणारं प्रसिद्ध वृत्तपत्र होतं. तेव्हा सहसा मुंबई अथवा पुण्यातूनच सर्व वृत्तपत्र प्रकाशित होत असे. त्यानंतर तरुण मराठा हे दिनकरराव जवळकर यांनी पुणे येथून सुरू केलं. त्याचसोबत त्यांनी कैवारी आणि तेज हे वृत्तपत्र देखील सुरू केले होते. राष्ट्रवीर हे वृत्तपत्र बेळगाव येथून शामराव देसाई यांनी सुरू केलं होतं. तसेच डेक्कन रयत आणि जागरूक हे वालचंद कोठारी यांनी पुणे येथून सुरू केलं. तसेच कोल्हापूर येथून खंडेराव बागल यांनी हंटर हे वृत्तपत्र सुरू केलं होतं. आणि ब्राह्मणेतर हे वृत्तपत्र व्यंकटराव गोडे यांनी वर्धा येथून सुरू केलं होतं. तसेच प्रबोधन हे केशवराव ठाकरे यांनीच पुणे येथून सुरू केलं होतं. हे सर्व वृत्तपत्र शाहू महाराजांनी यांना एकतर आर्थिक मदत दिली अथवा पाठिंबा दिला होता. त्यामुळे लक्षात ठेवा. आणि जवळपास सर्वच वृत्तपत्र हे ब्राह्मणेतर चळवळीत योगदान देणारे आहेत. तसेच काही वृत्तपत्रांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीलाही पाठिंबा दिला होता. पुढे पाहूयात पुढील प्रश्न. सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कन यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना कोणी पाठिंबा दिला असं विचारलं आहे. ऑप्शनमध्ये दिलं आहे नाना शंकरशेठ, बाळशास्त्री जांभेकर, भाऊ दाजीलाड आणि भाऊ महाजन. तर याचं उत्तर साहजिकच आपलं येईल नाना शंकरशेठ. यावर आयोगाने 2दा प्रश्न देखील विचारले आहेत. नाना शंकरशेठ यांनी निवेदन देखील दिलं होतं. त्यात राजाराम मोहन राय आणि नाना शंकरशेठ यांची सही होती. तर त्यांनी स्त्री शिक्षण आणि विधवा विवाह यांना पाठिंबा दिला होता. तसंच त्यांचं इतरही मोलाचं योगदान आहे. त्यामुळेच आपण त्यांना मुंबईचा अनभिषिक्त सम्राट असे म्हणतो. तर पाहूयात त्यांचं महत्त्वपूर्ण योगदानातील काही. स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी 1848ला सुरू केली होती त्यांनी. तसेच जगन्नाथ शंकरशेठ ही मुलींची शाळा 1849मध्ये त्यांनी स्वतःच्या वाड्यात सुरू केली होती. तसेच 1857मध्ये द जगन्नाथ शंकरशेठ फर्स्ट ग्रेड अँग्लो व्हर्नॅक्युलर स्कूल हे शिक्षणासाठी त्यांनी स्कूल सुरू केलं, जे नंतर कॉलेजमध्ये रूपांतरित झालं. तसंच सर ग्रँट यांच्या मृत्यूनंतर त्यांनी ग्रँट मेडिकल कॉलेजची 1845मध्ये स्थापना केली आणि तिथं वैद्यक शिक्षणाची सोय केली. त्यानंतर वैद्यक शिक्षण हे मराठीतूनही उपलब्ध करून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. तर असं त्यांचं मोलाचं योगदान होतं शिक्षण आणि स्त्रियांच्या सुधारणांबद्दल. पुढील प्रश्न पाहूयात. शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाला नेमले? तर आपला पर्याय आहे सदाशिवराव बेनाडीकर किंवा सदाशिवराव पाटील बेनाडीकर. बेनाडी हे त्यांचं गाव असल्यामुळे आपलं उत्तर येतं सदाशिवराव बेनाडीकर. तर आयोगाने यावर त्यांचं मूळ नाव न विचारता गावाच्या नावासहित दिलं होतं. तर आपण पार्श्वभूमी पाहूया. तर शाहू महाराजांबद्दल अनेक
वेळा म्हटलं जातं की ते सत्यशोधकी होते अथवा नव्हते. त्यांनी स्वतः आर्य समाज असल्याचा पुरस्कार देखील केला होता. मात्र वेदोक्त प्रकरणामुळे त्यांचा ओढा सत्यशोधक समाज अथवा ब्राह्मणेतर चळवळीकडे गेला. तर ते कसं बघूयात. जेव्हा 1899ची घटना होती, जेव्हा शाहू महाराज पंचगंगा नदीवर स्नानासाठी गेले होते, त्यावेळेस पुरोहित नारायण भटजी याने वेदोक्त मंत्रांऐवजी पुराणोक्त मंत्र म्हटले आणि महाराजांसोबत जे होते राजाराम शास्त्री भागवत यांनी ते महाराजांना लक्षात आणून दिले की भटजी आपल्याला वेदोक्त नाही तर पुराणोक्त मंत्रांनी अभिषेक करत आहेत. त्यानंतर महाराजांनी नारायण भटजीस विचारणा केली की ते वेदोक्त मंत्र का म्हणत नाहीत. महाराजांना त्याचा हक्क आहे. मात्र नारायण भटजी याने स्पष्ट नकार दिला की महाराजांना वेदोक्त मंत्रांचा अधिकार नाही. त्यामुळे महाराजांना संताप आला. त्यांनी नंतर ज्यांच्याजवळ वतन होतं हे अप्पासाहेब राजोपाध्याय त्यांना जाब विचारला. त्यांनीही भटजीची बाजू घेतली. त्यामुळे 1901मध्ये शाहू महाराजांनी राजोपाध्याय यांचे वतन जप्त केले. त्यांच्याकरवी ते भास्करराव जाधव यांनी जप्त केले होते. ते सर्व महसुली कामकाज बघत होते शाहू महाराजांचं. त्यानंतर हे कोर्टात ब्रिटिशांनीही शाहू महाराजांच्या बाजूने निकाल दिला या केसचा. मात्र या प्रकरणी जे काही टीका वगैरे झाली एकमेकांवर, त्यात लोकमान्य टिळकांनी सनातनी ब्राह्मणांची किंवा राजोपाध्यायांची बाजू घेतली. त्यांनी महाराजांचा वेदोक्ताचा अधिकार नाकारला नाही, मात्र त्यांनी ज्यांनी अधिकार नाकारला त्यांची बाजू घेतली. त्यामुळे महाराज आणि टिळक या बाबतीत एकमेकांसमोर उभे टाकले होते. तसेच स्थायी महाराज प्रकरणातही शाहू महाराज आणि लोकमान्य टिळक एकमेकांसमोर उभे टाकले होते आणि जवळपास 10 ते 20 वर्ष त्यांनी एकमेकांविरुद्ध खटले लढवले अथवा वृत्तपत्रातून टीका केली. त्यानंतर शाहू महाराजांनी या गोष्टीपासून धडा घेतला आणि ब्राह्मणांच्या या वर्चस्वाला विरोध करण्यासाठी 11 नोव्हेंबर 1920मध्ये पाटगाव येथे मौनी महाराजांचा मठ, त्याला मौनी महाराज हे म्हणजे दैवत होतं. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश समाज ह्या मौनी महाराजांना मानत असे. त्या मठात त्यांनी सदाशिवराव पाटील बेनाडीकर यांना अभिषेक करून त्यांचा शास्त्रजगत गुरुपदी त्यांना विराजमान केलं आणि ब्राह्मणी वर्चस्वाला एक प्रकारे आव्हान दिलं. ठीक आहे, पुढे पाहूयात. याला भास्करराव जाधवांचा मात्र विरोध होता. त्यांनी या पदालाच विरोध केला होता. त्यामुळे महाराजांनी ब्राह्मणांचं पद नाकारून मराठ्यांचं त्यात पद उभारलं. याला भास्करराव जाधव यांनी स्पष्ट विरोध केला होता, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, प्रतियोगिता सहकार पक्ष स्थापनेत कोणाचा सहभाग होता असं विचारलं आहे. पर्याय दिले होते नची केळकर, बाशी मुंजे, मदन मोहन मालवीय आणि लोकनायक श्री बापूजी अने. तर यातून पर्याय ओळखायचे कॉम्बिनेशन दिलं होतं. एमध्ये पहिल्या पर्यायात ए आणि ब फक्त, दुसरा पर्याय ए आणि सी फक्त, तिसरा पर्याय ए बी सी फक्त आणि चौथा पर्याय ए बी सी डी सर्व. याच उत्तर येईल आपलं पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. कारण हे सर्व लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते किंवा समर्थक होते आणि लोकमान्य टिळकांना त्यांनी होम रूल तसेच प्रतियोगिता सहकार पक्ष स्थापनेत सहाय्य केले होते. कसे ते पाहूया. लोकमान्य टिळकांनी एप्रिल 1916मध्ये होम रूल चळवळ आपली पुण्यातून सुरू केली. ॲनी बेझंट यांनी जरी होम रूलची चळवळीची संकल्पना मांडली होती तरी त्यांनी ती उशिरा सुरू केली. त्यांचं मत असं होतं की पूर्णपणे कार्यकर्त्यांचं जाळं पसरल्याशिवाय चळवळ उभी करण्यात अर्थ नाही. मात्र टिळकांना महाराष्ट्रात लोकप्रियता असल्यामुळे त्यांनी एप्रिल 16मध्येच महाराष्ट्रात ही चळवळ सुरू केली. त्यानंतर जोसेफ बॅटिस्टा हे त्या चळवळीचे अध्यक्ष होते आणि नची केळकर हे टिळकांचे समर्थक हे सचिव होते. मात्र लोकमान्य टिळकांनी जो येणारा सुधारणा कायदा होता मॉन्टेग्यू चेम्सफर्ड, तर त्याला समर्थन देण्याच्या विचाराने हा प्रतियोगिता सहकार्याचं धोरण जाहीर केलं होतं. म्हणजेच भारतीयांच्या जर मागण्या ब्रिटिश सरकार मान्य करेल तर भारतीय देखील त्यांना समर्थन करतील असं त्याचं तत्त्व होतं. तर त्यानंतर या कायद्यानुसार येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस लोकशाही पक्ष स्थापन करून ते निवडणूक देखील लढवणार होते. मालवीय, बापूजी अने, केळकर आणि मुंजे हे प्रमुख सदस्य होते. मात्र 19 एप्रिल 1920मध्ये निवडणुकीचा जाहीरनामा त्यांनी प्रसिद्ध देखील केला होता. मात्र टिळकांचा ऑगस्ट 1920मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर रोलेट वगैरेमुळे उठलेलं चळवळीचं वातावरण यामुळे आणि टिळकांच्या मृत्यूनंतर असहकार चळवळ यामुळे ते बाजूलाच पडले आणि असहकार चळवळ तेव्हा सुरू झाली होती गांधीजींच्या नेतृत्वाखाली. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. बघूयात पुढे. 31वा प्रश्न, उलगुलन नावाचा आदिवासी विद्रोह कोणी घडून आणला? पर्याय दिलेत संताळ लोक, संबुदान लोक, बिरसा मुंडा आणि वरीलपैकी नाही. तर याचं उत्तर आहे
आपला बिरसा मुंडा. तर आदिवासी चळवळीशी रिलेटेड आहे. यामध्ये आपण बघूयात बिरसा मुंडा याचं जीवनचरित्राबद्दल. तर त्यांचे गुरु होते गुरु जयपाल नाग. लहानपणी यांनी गुरु जयपाल नाग यांच्याकडे शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांना जर्मन मिशनरी स्कूलमध्ये टाकणार होते. त्यामध्ये अट अशी होती की ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागत असते आणि त्यामुळे बिरसा मुंडा यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागला होता लहानपणी. मात्र त्या शाळेत आदिवासींच्या संस्कृतीची खिल्ली उडवली जायची जे शिक्षण देत होते त्यांच्याकडून. त्यामुळे हे बिरसा मुंडा यांना अजिबात मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी ती शाळा सोडली आणि 19व्या शतकात जेव्हा या छोटा नागपूर पठाराच्या परिसरात जेव्हा इत्यादी वन कायदे वगैरे झाले आणि आदिवासी वगैरेंचे हक्क जेव्हा हिरावले गेले, तेव्हा मात्र ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना एकत्र करून बिरसा मुंडा यांनी त्यांच्याविरुद्ध इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं होतं आणि त्यालाच नाव दिलं गेलं होतं ते उलगुलन चळवळ. ठीक आहे. तर त्यामध्ये सुरुवातीला ब्रिटिश सैन्याचा त्यांनी पराभव केला. मात्र ब्रिटिश सैनिकांनी जेव्हा नेत्यांना अटक केली त्यानंतर कोणी त्यांचा नेता उरला नाही आणि त्याच्यामुळे ते बंड जास्त दिवस टिकू शकलं नाही आणि बिरसा मुंडा यांनाही चक्रधरपूर येथून अटक केली गेली आणि तुरुंगात त्यांचा मृत्यू झाला होता 3 फेब्रुवारी 1900 मात्र ते आदिवासींसाठी एक मोठे नेतृत्व होतं आणि त्यांना आदिवासी बिरसा भगवान म्हणून सुद्धा ओळखतात. रांची आणि सिंगभूम हा जो परिसर आहे, जो खाणींचा पट्टा म्हणून ओळखला जातो, तेथील लोक बिरसाला बिरसा भगवान म्हणून ओळखतात. हे महत्त्वाचं आहे. पुढे बघूयात. प्रश्न विचारला आयोगाने काँग्रेसच्या अधिवेशनाशी रिलेटेड. त्यामध्ये विचारलं आहे 28 डिसेंबर 1885 रोजी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनास कोण इंग्रज अधिकारी हजर होते हे विचारले आपल्याला. तर काँग्रेसच्या अधिवेशनांवर नेहमीच प्रश्न येत गेले आहे. पहिल्या अधिवेशनांमध्ये कुठे झाले, कोण अध्यक्ष होते, पारसी, ख्रिश्चन किंवा अँग्लो इंडियन किंवा मुस्लिम अध्यक्ष कोण होते, तसंच महिला कोण होत्या सुरुवातीच्या, इत्यादी क्वेश्चन अनेकदा विचारले. तसंच यावेळेस क्वेश्चन होता की पहिले इंग्रज अधिकारी कोण हजर होते, जे प्रतिनिधी उपस्थित होते त्यामध्ये. तर आपण पर्यायांवर जर नजर टाकली, पहिल्या पर्यायात ॲलन ह्यूम, हेनरी कॉटन आणि विल्यम वेडनबर्ग आहे. दुसऱ्या याच्यात ॲलन ह्यूम, व्हॉइसरॉय डफरिन आणि जॉर्ज वूल. तिसऱ्या पर्यायात विल्यम वेडनबर्ग, व्हॉइसरॉय डफरिन आणि हेनरी कॉटन आहे. चौथ्या पर्यायात ॲलन ह्यूम, लॉर्ड कर्झन आणि विल्यम वेडनबर्ग. आता पर्यायांकडे लक्ष द्या. दुसऱ्या पर्यायात बघा लॉर्ड डफरिन, तिसऱ्या पर्यायात पण लॉर्ड डफरिन आणि चौथ्या पर्यायात लॉर्ड कर्झन. जर आपल्याला जुजबी काँग्रेसचा इतिहास माहीत असेल किंवा ब्रिटिशांची भारतीय संघटनांबद्दलची नीती माहीत असेल तरी आपण कोणत्याही अभ्यासाशिवाय किंवा वाचनाशिवाय हा पर्याय आपण इथं निवडू शकतो, पर्याय क्रमांक 1. कारण डफरिन हा तेव्हा स्वतःच व्हॉइसरॉय होता आणि कर्झन त्यानंतर 20 वर्षांनी भारताचा व्हॉइसरॉय झाला आहे आणि तो काँग्रेसचा कट्टर विरोधक होता. त्यामुळे त्यांच्या समावेशाचा इथं कुठलाही प्रश्न नाही आहे. त्यामुळे आपलं उत्तर येतं आहे ॲलन ह्यूम हे संस्थापकच होते आणि हेनरी कॉटन आणि वेडनबर्ग हे म्हणजे सहाय्य करत होते इतर नेत्यांना भारतातील काँग्रेसच्या स्थापनेत आणि त्यांच्या प्रचाराला. त्यामुळे आपलं पर्याय येतं पर्याय क्रमांक 1. पुढे बघूया. 33वा प्रश्न आहे, स्त्री शिक्षणाची दिशा हा स्त्री शिक्षणावरील लेख टिंबटिंब या वृत्तपत्रात प्रकाशित झाला. तर याचं उत्तर आहे केसरी. बघूयात. केसरीमध्ये अजून लेख प्रसिद्ध झाले होते. त्यामध्ये टिळकांनी सरकारी कॉलेजातील प्रोफेसरांवर टीका केलेली होती. त्यात त्यांनी अग्रलेखाचं नाव दिलं होतं, हे आमचे गुरुच नव्हेत, हे होतं. त्यानंतर शहाण्यांचा मूर्खपणा यात सक्तीच्या वैधव्यावर टीका करण्यात आली होती. त्यानंतर समज नाही हेच म्हणजे बालिका वृद्ध या विवाहावर टीका करण्यासाठी हे लिहिलं गेलं होतं आगरकरांकडून, समज नाही हेच हे अग्रलेख. त्यानंतर दारूबाजी हा मद्यपानावर टीका करणारा लेख लिहिला आणि आमचे काय होणार हा लेख, या लेखात धार्मिक चालीरीतींवर टीका केली गेली. तर हे महत्त्वपूर्ण लेख होते. इतरही अनेक लेख आहे जे आपण वृत्तपत्र आणि समाजसुधारकांच्या लेक्चरमध्ये बघूयात. पुढे 1911 कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची स्थापन करून छत्रपती शाहू महाराजांनी टिंबटिंब यांना अध्यक्ष नियुक्त केले. तर याचं उत्तर आहे भास्करराव जाधव. तर शाहू महाराजांशी निगडीत जवळपास याच प्रश्नपत्रिकेत 2 प्रश्न पडलेत. त्यात एक त्यांचा सदाशिवराव पाटील बेनडीकर यांच्याशी रिलेटेड आणि एक भास्करराव जाधवांशी. तर भास्करराव जाधव यांनी शाहू महाराजांच्या कोल्हापूर संस्थानात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यांनी महसूल वगैरे विभागातही काम केलं, ते बघूयात आपण.
ते मुख्य महसूल अधिकारी होते 1895 ते 1921मध्ये. तसेच जिल्हा व सत्र न्यायाधीश, असिस्टंट प्लेग व फॅमिन कमिशनर, 1901च्या शिरगंतीचे उपाधीक्षक इत्यादी महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली. म्हणजेच महाराजांचा त्यांच्यावर विश्वास आपल्याला दिसतो यात. आणि 11 जानेवारी जेव्हा 1911मध्ये जेव्हा कोल्हापूरला सत्यशोधक समाजाची स्थापना केली गेली त्यावेळेस भास्करराव जाधव यांना अध्यक्ष नियुक्त केले गेले होते. तर महत्त्वाचं आहे ते लक्षात ठेवा. पुढील प्रश्न त्यांनी परत काँग्रेसवरच विचारलेला आहे. काँग्रेसच्या अधिवेशनांबद्दल विचारला आहे की मुंबईत काँग्रेसचे कोणते अधिवेशनं आयोजित झाली होती. आपल्याला अधिवेशनांची यादी दिली. प्रथम अधिवेशन 1885, 5वे अधिवेशन 1889, त्यानंतर 20वे अधिवेशन 1904 आणि 31वे अधिवेशन 1915. तर यामध्ये काँग्रेसचे मुंबईत झालेले अधिवेशन पाहूयात. पर्यायानुसार आपलं उत्तर येतं वरीलपैकी सर्व. पहिलं अधिवेशन मुंबईला गोकुळदास तेजपाल येथे झालेलं. त्याचे अध्यक्ष होते उमेशचंद्र बॅनर्जी 1885. त्यानंतर येतं 5वं अधिवेशन विल्यम वेडरबर्ग 1889. 20वे अधिवेशन हेनरी कॉटन 1904 आणि 30वे अधिवेशन सत्येंद्र प्रसाद सिन्हा 1915. त्यानंतर या काँग्रेसचं एक अधिवेशन झालं आहे 48वं, ज्याचे अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद 1934मध्ये. पुढे पाहूया. जोडाजुळवा विचारलं आपल्याला. एकीकडे समाजसुधारकांचे नावे दिलेत आणि दुसरीकडे त्यांचं जन्मस्थान विचारलं आहे. तर आपण हा सोपा प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे समाजसुधारकांचे जन्मस्थानं मगो रानडे म्हणजेच महादेव गोविंद रानडे, जन्मस्थान आहे त्यांचं निफाड. त्यानंतर गोगा आगरकर, त्यांचं जन्मस्थान आहे टेंबू. वीरा शिंदे यांचं आहे जमखंडी आणि गोपाळ हरी देशमुख यांचं आहे पुणे. त्यामुळे हे सोपं होतं. इतर समाजसुधारकांचेही जन्मस्थानांचं यादी करून लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. खालीलपैकी योग्य विधान ओळखायचं आपल्याला. पहिलं विधान दिलं आहे, अलेक्झांडर या विद्वानाच्या मते कायमधारा पद्धतीत व्यापारवादाची तत्त्वे दिसत नाहीत. दुसऱ्या विधानात 1765मध्ये ईस्ट इंडिया कंपनीला मद्रासची दिवाणी मिळाली. त्यानंतर तिसरं विधान आहे, लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी 22 मार्च 1793 रोजी मुंबई प्रांतात कायमधारा पद्धत लागू केल्याची घोषणा केली. आणि चौथं विधान आहे, प्रिंगेलची पुणे जिल्ह्यात सन 1823 साली असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली. तर यावर आपण सर्व विधानं जरी वाचले नसेल तरी साध्या लॉजिकने हा प्रश्न आपण सोडवू शकतो. कसं तर कायमधारा पद्धतीवर काही जणांचे विचार दिले आहेत. त्यामध्ये अलेक्झांडर यांचं मत होतं की कायमधारा पद्धतीत व्यापारवादाची तत्त्वे आहेत. त्यानंतर आपल्याला माहिती आहे की ईस्ट इंडिया कंपनीला 1765मध्ये मद्रासचे नाही तर बंगालचे दिवाणी अधिकार मिळाले होते. त्यावेळेस त्यांनी मद्रासवर नियंत्रण मिळवलेले नव्हते. बंगालवर बक्सरच्या युद्धानंतर नियंत्रण मिळवले होते म्हणून त्यांना बंगालचे दिवाणी अधिकार मिळाले होते. तसंच 1793मध्ये लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी मुंबई प्रांतात नाही तर बंगाल प्रांतात कायमधारा पद्धत लागू केली होती. आणि म्हणून आपलं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4, प्रिंगेलची पुणे जिल्ह्यात 1823मध्ये असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली होती. तर हे आपल्याला जरी माहीत नसेल तरी वरील 3 पर्याय चुकीचे आहेत म्हणून आपण चौथा पर्याय योग्य आहे हे ओळखू शकतो. त्यामुळे पुढच्या वेळेस आता आयोग हे प्रिंगेलवर प्रश्न विचारू शकतं. तर एक्सप्लेनेशन बघू शकता आपण. पुढे जाऊयात. टिंबटिंब या शारदा सदनातील पहिल्या विद्यार्थिनी होत्या. पंडिता रमाबाई, आनंदीबाई उर्फ बाया कर्वे, तिसरा पर्याय ताराबाई शिंदे आणि चौथा पर्याय रमाबाई रानडे. हाही प्रश्न जर वाचला नसेल तरी लॉजिकने सुटण्यासारखा आहे. कसा तर पंडिता रमाबाई यांनी स्वतःच शारदा सदन सुरू केलं त्यामुळे त्यांचा समावेश असणं योग्य नाही, हा पर्याय गेला. त्यानंतर ताराबाई शिंदे यांनी फक्त स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लिहिला आणि त्यासाठी त्या प्रसिद्ध होत्या, त्यांचा दुसरा कुठेही उल्लेख येत नाही. आणि रमाबाई रानडे यांचा रानडेंशी विवाह झाल्यामुळे त्यांचा परिचय आणि त्यांचं नंतरचं कार्य सर्व रानडेंशी रिलेटेड आहे त्यामुळे त्यांचाही प्रश्न नाही. मात्र आपल्याला माहिती कर्वेंनी पुनर्विवाह केला होता आणि त्यात त्यांनी शारदा सदनमधील विद्यार्थिनी गोदूबाई कर्वे यांच्याशी केला होता आणि त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ते आपण काढू शकतो. ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 आनंदीबाई उर्फ बाया कर्वे. तर बघूयात शारदा सदनबद्दल. याची स्थापना 11 मार्च 1889मध्ये झाली विल्सन कॉलेजजवळ. रमाबाई जेव्हा भारतात परतल्या तेव्हा त्यांनी ते सुरू केलं आणि त्यासाठी त्यांना अमेरिकेतून रमाबाई असोसिएशनने 10 वर्ष आर्थिक मदत पुरवली. रमाबाई जेव्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर होत्या त्यावेळेस त्यांनी अमेरिकेत रमाबाई असोसिएशन सुरू केलं होतं, ज्यातून त्यांना देणगीची गॅरंटी मिळाली होती आणि त्यातूनच त्यांनी
मुंबईमध्ये शारदा सदन चालवलं. जेव्हा 1890मध्ये त्यांनी मात्र पुण्यात आगाखानांच्या बंगल्यात ते शारदा सदन हलवलं आणि त्याचं नवीन बांधकाम सुरू होतं. 26 जुलै 1892ला ते आत्माराम पांडुरंग यांच्याकडून उद्घाटन होऊन शारदा सदन नवीन इमारतीचं उद्घाटन झालं आणि ते तिकडं शिफ्ट झालं. यामध्ये इम्पॉर्टंट असं एक ते लक्षात घ्या, संस्थेत जी पहिली मुलगी दाखल झाली होती तिचं नाव शारदा गद्रे होतं आणि तिच्या नावावरनं ते शारदा सदन नाव ठेवलं गेलं होतं. हे नाव रमाबाईंनी दिलं होतं आणि फक्त फरक असा आहे की शारदा गद्रे ही बालविधवा नव्हती तर पुनर्विवाहित आईची मुलगी होती, हे लक्षात ठेवा. पुढे गोदूबाई ह्या विद्यार्थिनी होत्या आणि त्यांचा कर्वेशी पुनर्विवाह झाला आणि त्यांचं नंतर नाव झालं आनंदीबाई कर्वे. तर हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, पुढे बघूयात. 1919चा कायदा भारतीय प्रशासकीय कायदा तयार करण्यासाठी लॉर्ड चेम्सफोर्ड यांना पुढीलपैकी कोणी मदत केली? पर्याय दिलेत: दादाभाई नौरोजी, नेताजी सुभाषचंद्र बोस, चित्तरंजन दास आणि भूपेंद्रनाथ बसू. तर पर्याय आपला योग्य आहे इथं, भूपेंद्रनाथ बसू. पर्याय क्रमांक 4. 1919च्या कायद्यांचं वैशिष्ट्य बघून घेऊ आपण. यालाच मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ॲक्ट देखील म्हटलं जाते. 20 ऑगस्ट 17मध्ये मॉन्टेग्यूने घोषणा केली होती पहिल्या महायुद्धादरम्यान. तर त्यानंतर याच्या कायद्यात सुधारणा केल्या गेल्या. त्या भारत मंत्र्याचा पगार हा इंग्लंडच्या तिजोरीतून सुरू केला, जो 1857पासून भारताच्या तिजोरीतून होता. त्यानंतर इंडियन काउन्सिलच्या सभासदांची संख्या 8 वरून 12 करण्यात आली. त्यात 3 भारतीय होते. 8 ते 12 सभासद होते. आणि 1919च्या कायद्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, हाय कमिशनरचं पद निर्माण झालं, जे अजूनही आपण राष्ट्रकुल देशातल्या आपल्या राजदूतांना हाय कमिशनर पदवी वापरतो. मात्र या हाय कमिशनरचा जो पगाराचा भार होता तो भारतीय तिजोरीवर टाकण्यात आला. तसेच केंद्रीय कायदेमंडळ द्विगृही करण्यात आलं, कनिष्ठ आणि वरिष्ठ, जे आपण त्यालाच लोकसभा राज्यसभा आज म्हणतो. आणि या कायद्यात महत्त्वाचं असं जे निवडणुकांशी अथवा मतदारसंघांशी रिलेटेड आहे ते म्हणजे मुस्लिमांबरोबर शीख आणि युरोपियन आदींना पण स्वतंत्र मतदारसंघ दिले गेले. आणि इथूनच आपण पाकिस्तानची मागणी मान्य केल्यासारखं, अप्रत्यक्ष मागणी मान्य झाल्यासारखं म्हणू शकतो, जे नंतर पुढे जाऊन पाकिस्तानची मागणी बळावली आणि भारताची फाळणी झाली. तसंच या कायद्याने प्रांतात द्विशासनाचा आरंभ झाला, द्विदल शासनाचा, आणि त्याचंच नुकसान होत होतं. त्यामुळं हे द्विदल पद्धत नंतर पुढच्या कायद्यात रद्द केली गेली होती. आणि वरिष्ठ सभागृहाचा कार्यकाळ 5 वर्षाचा आणि कनिष्ठ सभागृहाचा कार्यकाळ 3 वर्षाचा केला गेला होता. आता तो सध्या फक्त कनिष्ठ सभागृहाचा कार्यकाळ 5 वर्ष आहे आणि वरिष्ठ सभागृह आपलं स्थायी आहे, हे लक्षात ठेवा. पुढे पाहूयात. 40वा प्रश्न, बालविवाह व लादलेले वैधव्य या विषयावर टिंबटिंब यांनी लेख लिहिले. याचं उत्तर आहे आपलं बैरामजी मलबारी. हे सुधारक होते. त्यांनी 1875मध्ये नीती विनोद हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी बालविवाहाचे दुष्परिणाम आणि बालविवाहाच्या प्रथेतून महिलांवर लादले गेलेले वैधव्य याबाबत त्यांच्या भावना प्रकट केल्या. त्यांनी काही नोटेबल वर्क त्यांचा द इंडियन आय ऑन इंग्लिश लाईफ 1891, तसंच सोशल रिफॉर्म इन इंडिया, इट्स स्कोप अँड इम्पॉर्टन्स, आणि ॲन अपील फ्रॉम द डॉटर्स ऑफ इंडिया हे 1890मध्ये. हे 3 महत्त्वाचे ग्रंथ आहेत त्यांचे. पुढे त्यांचं अजून काम बघूया. त्यांनी बालविवाहाला कडाडून विरोध केला होता. तसंच बालविवाह आणि महिलांवर लादलेले सक्तीचे वैधव्य यावर काही टिपणे लिहिलेले त्यांची 1885ला प्रकाशित झाली होती. त्याच्यातनं बालवैधव्यावर प्रकाश टाकला. तर दयाराम गिडुमल यांच्या मदतीने त्यांनी सेवा सदन सुरू केलं होतं आणि यात त्यांच्या निराश्रित आणि अनाथ स्त्रियांचा विकास घडवून आणणे हे या संस्थेचे उद्दिष्ट होते. त्याची स्थापना 11 जुलै 1908मध्ये मुंबई येथे केली गेली. तर हे इम्पॉर्टंट आहे. पुढे पाहूयात. खालीलपैकी, आता भूगोलाचे प्रश्न, खालीलपैकी पुणे विभागात सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता? तर विभागांनुसार आता त्यांनी उत्तर, दक्षिण किंवा पूर्व पश्चिम असे विचारू शकतात. पुणे विभागाचा विचारला आहे तर त्याचं उत्तर येतं जुन्नर. बघूयात आपण महाराष्ट्राच्या नकाशात पुणे विभाग. हा पुणे विभाग आपण बघू शकतो. यात पुणे, सातारा, सोलापूर, सांगली इत्यादी, कोल्हापूर हे जिल्हे येतात. यात सर्वात उत्तरेकडे येतो आपला जुन्नर, हा दिसतो आपल्याला मॅपमध्ये, आणि दक्षिणेकडे येतो पुणे विभागाचा, तो म्हणजे चंदगड. तसंच आपल्याला अजून जर व्यवस्थित भूगोलाचा अभ्यास करायचा असेल तर विभागानुसार प्रत्येक विभागाचे उत्तर, दक्षिण आणि पूर्व पश्चिम तालुके आपण बघून ठेवू शकतात.
आयोग कधीही प्रश्न विचारू शकतो. राज्यसेवेला आयोगाने नंदुरबार जिल्ह्यातील काही तालुक्यांचा क्रम विचारला आहे, तर उत्तर दक्षिणनुसार, त्यामुळे ते महत्त्वाचं असतं. आदिवासी जिल्हे विशेषतः करून ठेवा. पालघर, नंदुरबार, गडचिरोली हे आणि अमरावती हे विशेष महत्त्वाचे. या तालुक्यांवर प्रश्न आयोग टाकू शकतो. तसंच चारही जिल्हे राज्यांच्या सीमावर्ती भागात आहे, त्यामुळे ते जास्त महत्त्वपूर्ण ठरतात. पुढे पाहूयात. महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदीखोरे कोणते? साहजिक याचं उत्तर आहे गोदावरी. गोदावरीबद्दल माहिती बघूया. गोदावरीला आपण दक्षिण गंगा देखील म्हणतो. 1450 किलोमीटर लांबीची ही नदी आहे. त्र्यंबकेश्वरला उगम पावते आणि आंध्रमध्ये राजमहेंद्रीजवळ ती बंगालच्या उपसागरास मिळते. ती सहसा वायव्येकडे वाहते. दारणा, प्रवरा वायव्येकडून आग्नेयेकडे वाहते. दारणा, प्रवरा, वैनगंगा आणि मांजरा या मोठ्या उपनद्या काही ठिकाणी खूप अरुंद आहेत. ती 200 मीटरची आणि जेव्हा ती समुद्राला मिळते तोपर्यंत तिची खोरे होते जवळपास 6 ते 7 किलोमीटरपर्यंत. महाराष्ट्र आणि आंध्रची जीवनवाहिनी समजले जाते तिला. नांदेड हे महत्त्वाचं शहर आहे आणि कुंभमेळ्यातले महत्त्वाचे तट कोणते? नंदी तट आणि उर्वशी तट नांदेडचे. बघू शकतो आपण नकाशात गोदावरीचं उगमस्थान. तिला येऊन मिळतात प्रवरा, मुळा इत्यादी. पुढे बघूया. महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती विचारलं आहे. महाराष्ट्राबद्दल सिंपल क्वेश्चन आलेला आहे. महाराष्ट्राबद्दल आज जाणून घेऊ आपण. महाराष्ट्राचा अक्षांश विस्तार आहे 1544 ते 22.6 उत्तर अक्षांश. महाराष्ट्र हा भारतात असल्यामुळे तो उत्तरच गोलार्धात येतो आणि पूर्व साईडला येतो. पुढे पाहूया. रेखांश विस्तार 72 डिग्री 66 मिनिट्स पूर्व आणि 80 डिग्री 54 मिनिट पूर्व. पूर्व पश्चिम लांबी येते 800, दक्षिणोत्तर येते 720 आणि महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. तर क्षेत्रफळाच्या बाबत चौरस किलोमीटरमध्ये तसंच हेक्टरमध्येही करून ठेवा. आयोग वेगळ्या युनिटमध्येही विचारू शकतो. पुढील प्रश्न पाहूयात. जोडा लावा विचारला आपल्याला. एका साईडला प्राण्यांची यादी आणि दुसऱ्या साईडला ब्रीड दिलेलं आहे. गाई, म्हशी, शेळी आणि मेंढी असे 4 प्राणी आणि ब्रीडमध्ये मेहसाणा, गीर, गड्डी आणि जमनापुरी. तर साहजिक आपल्या जोड्या लावूनमध्ये बघूयात. आता गाय, तर गीर आपल्याला समजतं, गीर हा गाईचाच प्रकार आहे. त्यानंतर म्हशींच्या एक प्रसिद्ध प्रजाती आहे मेहसाणा, शेळीची आहे जमनापुरी आणि मेंढीची आहे गड्डी. म्हणून पर्याय क्रमांक होता आपला 3. बघूयात आपण इतर प्रजातीसुद्धा. गायींच्या प्रसिद्ध प्रजाती कोणत्या? तर डांगी म्हणजे गुजरातमधील डांग जिल्ह्यावरून, त्यानंतर खिलार, लालकंधारी, गवळाऊ, देवणी या. म्हैशीबद्दल बघूया. म्हशींच्या प्रजाती जाफराबादी, सुरती, मुर्रा, मेहसना, नागपुरी, निळी रावी आणि तोडा. शेळ्यांमधील प्रजाती आहेत जमनापुरी, बार्बेरी, काश्मीरी, गजी आणि मेंढींमध्ये कर्ना, गरेज, भाकरवाल, गड्डी, बिकानेरी, मारवाडी, दखनी, नेल्लोर, मालपुरा, कच्छी इत्यादी. पुढे पाहूयात. जोडा दिलेला आहे. पश्चिम घाट, मेघालय, मध्य प्रदेश आणि ओरिसा राज्य आहेत आणि स्थलांतरित शेतीचे नावं विचारलेत आपल्याला. तर यामध्ये बघूयात. पश्चिम घाटात आता जोड्यांमधील आपला पर्याय येतो पर्याय क्रमांक 2. पश्चिम घाटात कुमरी म्हटले जाते. मेघालयमध्ये झूम म्हटलं जातं, आसाम आणि मेघालय. तसंच मध्य प्रदेशमध्ये पेंडा आणि ओरिसामध्ये कुमरी. तर ते नावं आपण नकाशानुसार बघूयात. पहिले पेंडा आपलं मध्य प्रदेशमध्ये, त्यानंतर झूम मेघालय, आसाम, कुमरी पश्चिम घाटात आपलं आणि पोंडू हे ओरिसामध्ये म्हटलं जातं, लक्षात ठेवा. पुढे महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? साहजिक याचं उत्तर आहे कोयना. आता जलविद्युत प्रकल्पांबद्दल बघूयात. खोपोली हा राज्यातील पहिला जलविद्युत प्रकल्प होता, हे रत्नागिरीमध्ये. त्यानंतर पवना आणि भेरा हे पुणे जिल्ह्यातील, तिल्लारी हा कोल्हापूर जिल्ह्यात, जायकवाडी औरंगाबाद जिल्हा, एलदरी हिंगोली जिल्हा आणि भंडारदरा नगर जिल्हा आणि शेवटी विदर्भात पेंच नागपूर जिल्हा. तर हा नागपूर आणि मध्य प्रदेश दोघांच्या, महाराष्ट्र मध्य प्रदेश दोघा राज्यांचा मिळून आहे. तर आपण जलविद्युत किंवा नदी प्रकल्प बघूयात नदी प्रणालीत, त्यावेळेस अजून डिटेल माहिती घेऊयात. धरणे, जलविद्युत प्रकल्पे, नदी इत्यादी. पुढे पाहूयात.
महाराष्ट्रातील खालील पर्वतरांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम ओळखा. तर बघूयात, आपल्याला 4 नावे दिले प्रत्येक पर्यायामध्ये: शंभू महादेव, हरिश्चंद्रगड, सातमाळ आणि अजिंठा. तर आपल्याला माहिती आहे यात सर्वात उत्तरेकडे तर अजिंठा, त्यानंतर सातमाळा, हरिश्चंद्रगड सातमाळाच्या खालोखाल आणि शंभू महादेव सर्वात दक्षिणेकडे. तर सहज आपण पर्याय क्रमांक काढू शकतो 2 योग्य. आता सातमाळाबद्दल बघूयात. सातमाळा हे नाशिक जिल्ह्यात पूर्वेकडून येते आणि यवतमाळ जिल्ह्यापर्यंत त्याचा विस्तार आहे. ही सातमाळा अजिंठा टोंगरांग एकच आहे जवळपास, फक्त तिला नाशिकमध्ये सातमाळा म्हटले जाते आणि औरंगाबादमध्ये अजिंठा म्हटले जाते. पुढे हरिश्चंद्र बालाघाट ही कळसुबाईपासून उगम पावते ही रांग आणि उस्मानाबाद, लातूर इत्यादी जिल्ह्यांपर्यंत ती पसरलेली आहे. नगर जिल्ह्यातीला हरिश्चंद्रगड म्हणतात, तर बीड जिल्ह्यातीला बालाघाट म्हणतात. आणि शेवटची दक्षिणेकडची शंभू महादेव डोंगररांग ही महाबळेश्वरपासून आग्नेयेकडे निघणारी रांग आहे आणि ही कृष्णा आणि भीमा खोरं वेगळं करत असते, तसंच कर्नाटकात प्रवेश करते. शिखर शिंगणापूर या ठिकाणी वसलेलं शंभू महादेवाचं पवित्र स्थान आहे, त्यामुळे या रांगेला आपण शंभू महादेव असं म्हणत असतो. नकाशात आपण बघू शकतात, ही पहिली रांग आपली अजिंठा रेंज, दुसरी सातमाळा रांग, त्यानंतर हरिश्चंद्र आणि चौथी शंभू महादेव. पुढे पाहूयात, जोडाजुळवा म्हणून खनिजांची यादी दिली. हा प्रश्न आयोगाने रद्द केला आहे, तरी पण बघून घेऊयात कशामुळे रद्द झाला आणि योग्य पर्याय काय असतात जर प्रश्न योग्य असता तर. मॅग्नीज, बॉक्साईट, चुनखडी आणि क्रोमाईट हे खनिज दिलेत आणि खाण उद्योग असलेले जिल्हे विचारलेत: कोल्हापूर, यवतमाळ, भंडारा, उस्मानाबाद. आता यात जास्त प्रमाण ज्या जिल्ह्यात असेल ती जोडी योग्य असेल असं समजा. तर बघूयात, बॉक्साईटसाठी प्रसिद्ध जिल्हे. बॉक्साईटमध्ये येतात भंडारा, गोंदिया, त्यानंतर रत्नागिरी हे प्रमाण येतं आणि कोल्हापूरमध्येही बॉक्साईट सापडतं. तर आपलं या पर्यायात योग्य उत्तर आलं असतं भंडारा. त्यानंतर मॅग्नीजचे बघूयात खाणे कुठे आहेत. चंद्रपूर आहे, वर्धा आहे आणि कोल्हापूर देखील आहे. तर त्यानंतर लाईमस्टोन म्हणजे चुनखडी यवतमाळ आहे, चंद्रपूर आहे आणि सांगली देखील आहे. आणि क्रोमाईटमध्ये रत्नागिरी आणि भंडारा, गोंदिया हे येतात. तर त्यामुळे उस्मानाबाद पर्याय होता क्रोमाईटसाठी, तो अयोग्य होता आणि म्हणून प्रश्न आयोगाने रद्द केला आहे. पुढील पाहूया, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणता प्रादेशिक विभाग पर्जन्य छायेचा प्रदेशात येतो? दिलं आहे मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण. तर आपला पर्याय योग्य आहे पश्चिम महाराष्ट्र. हा सह्याद्री पर्वतामुळे पर्जन्य छायेच्या प्रदेशात येतो. आपण बघू शकतो नकाशात, कोकणातील दोघं पर्जन्य अतिपर्जन्याचे प्रदेश आहेत. त्यानंतर घाटमाथ्याचा प्रदेश देखील त्यातच मोडतो. मात्र त्यानंतर बराचसा पुढील भाग जो आहे सह्याद्रीच्या पूर्वेकडचा तो आपला पर्जन्य छायेचा प्रदेश आहे. मात्र मराठवाड्यापासून विदर्भाकडे जाताना पर्जन्य पुन्हा वाढत जातं, तर हे लक्षात ठेवा. पुढे जोडा लावा विचारला. पुढील प्रश्न पाहूयात, जलविद्युत केंद्र आणि जिल्हा यांच्या जोडा लावा विचारले आहेत. भिरा, वीर, भंडारदरा आणि उजनी हे प्रकल्प दिले आहेत आणि जिल्ह्यांमध्ये नगर, रायगड, सोलापूर आणि पुणे इत्यादी जिल्ह्यांमधून विचारले आहे. तर बघूयात, भिरा प्रकल्प हा रायगड जिल्ह्यात आहे, तर वीर प्रकल्प हा पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या सीमेवर पुणे जिल्ह्यात आहे. भंडारदरा हा नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील प्रकल्प असून उजनी हा सोलापूर जिल्ह्यात आहे. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक येतो 2. कसं ते बघूयात नकाशावर. पहिला भिरा रायगडमध्ये आपण त्याचं स्थान बघू शकतात. त्यानंतर वीर प्रकल्प हा पुणे जिल्ह्यात साताराजवळ. त्यानंतर पुणे आणि सोलापूरच्या सीमेवर सोलापूर जिल्ह्यात उजनी धरण आणि अकोले तालुक्यात नगर जिल्ह्यात भंडारदरा. तर नदी प्रणाली आणि धबधबे किंवा इतर प्रकल्प आपण त्या लेक्चरमध्ये पाहूयात विस्तृतपणे. पुढील प्रश्न लोकसंख्येवर आधारित आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या विचारली 2011च्या आकडेवारीनुसार. पहिला पर्याय दिला आहे 11,23,74,333. दुसरा पर्याय 11,13,47,444. तिसरा पर्याय आहे 11,13,47,555 आणि चौथा पर्याय 11,13,74,222. मित्रांनो, यात आता आकडेवारी जर पूर्ण आकडा दिला असेल तरीही प्रश्न ऑप्शन नीट बघायचे आणि कोणत्याही आकडेवारी पाठ करताना मोठे आकडे असताना सुरुवातीचा आणि शेवटचा क्रमांक नीट लक्षात ठेवायचा. जर तुम्ही महाराष्ट्राचे पॉप्युलेशन वाचाल पुस्तकात तर तुम्हाला शेवटी 333 दिसेल त्यात, त्यामुळे आपला पर्याय निवडायला इथं सोपं जातं. तसंच महाराष्ट्राची लोकसंख्या कधी आपण 11.2 करोड लिहितो,
सर्व पर्यायांचा विचार केल्यास तिघही पर्यायात 11.1 किंवा 13 करोड दिलेले आहे. एकच पर्याय केवळ 11.2 करोडवाला इथं दिसतोय, त्यामुळे आपला योग्य पर्याय असेल पर्याय क्रमांक 1. तर महाराष्ट्राबद्दल अजून माहिती बघूयात. अक्षांश विस्तार आहे आपला 1544 ते 22.6 उत्तर. त्यानंतर रेखांश आहे 7266 पूर्व ते 8054 पूर्व. त्यानंतर पूर्व पश्चिम लांबी आपली 800 किलोमीटर आहे. दक्षिणोत्तर लांबी आपली 720 किलोमीटर आहे. आणि महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. तर हे महत्त्वपूर्ण नेहमीच पाठ ठेवा, कधीही आयोग यावर प्रश्न विचारू शकेल. त्यानंतर पुढे नकाशा दिला एक मुख्यालयाचा आणि त्याच्या प्रशासकीय मुख्यालयाचा. तर योग्य ओळखायचा विभाग पर्याय दिला आहे पुणे विभाग सातारा, नाशिक विभाग धुळे, औरंगाबाद विभाग औरंगाबाद, नागपूर विभाग गडचिरोली. आता यात तुम्हाला नकाशा जरी पाठ नसेल तरी पर्यायावरनं आपण सहज अंदाज लावू शकाल. कोणत्याही विभागाचा योग्य पर्याय इथं दिलेला नाही आहे, म्हणजे योग्य मुख्यालयाचा पर्याय दिलेला नाही आहे औरंगाबाद सोडला तर. त्यात पुणे विभागाचं मुख्यालय पुण्यातच आहे, नाशिक विभागाचं नाशिकलाच आहे, तसंच नागपूर विभागाचंही नागपूरलाच आहे आणि औरंगाबाद विभागाचा औरंगाबाद. तर हा आपला औरंगाबाद विभाग होता. म्हणजे तुमचा नकाशा नसेल जरी पाठ तरी तुम्ही यावरून पर्याय निवडू शकतात सहज. तर प्रश्न लक्षपूर्वक बघूयात आता आपण मुख्यालय नकाशे बघूयात विभागांचे मुख्यालयांसोबत. नाशिक विभाग, त्यानंतर हा तुमचा औरंगाबाद विभाग, त्यानंतर लागतं आपला अमरावती विभाग. नकाशा नीट लक्षात ठेवा. पुणे विभाग आणि शेवटी आपला नागपूर विभाग. तर पुढील प्रश्न पाहूयात. जोड्या जावा विचारलेत पुळण आणि जिल्ह्यांमधील. मात्र हा प्रश्न आयोगाने रद्द केला आहे. तरीही आपण पुळणबद्दल माहिती घेऊयात. समुद्राच्या लाटांनी किनारपट्टीवर वाळूच्या निक्षेपणाने संचयित झालेल्या भागास पुळण म्हणतात. आपण त्यालाच इंग्लिशमधून बीच देखील म्हणतो अथवा किनारा. तर बघूयात महत्त्वाचे. मुंबई उपनगरात जुहू बीच, त्यानंतर मुंबई शहरात दादर आणि गिरगाव. रत्नागिरीमध्ये गणपतीपुळे, हरणे आणि गुहागर हे प्रसिद्ध आहेत. तसेच सिंधुदुर्गमध्ये तरकर्ली जे मालवणजवळ आहे, त्यानंतर शिरोड, दापोली, उमाडा हे प्रसिद्ध पुळण आहेत, म्हणजेच बीच आहेत. रायगडमध्ये अलिबाग, मुरुड जंजिरा आणि श्रीवर्धन. तर हे लक्षात ठेवा. पुढे पाहूयात. महाराष्ट्राचा अक्षवृत्त विस्तार विचारलेला आहे. बघा, महाराष्ट्राशी रिलेटेड 3 फॅक्च्युअल क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. एक लोकसंख्या रिलेटेड, एक लांबी रुंदी रिलेटेड आणि एक तुमचा अक्षवृत्ता रिलेटेड. तर यातून आपला योग्य पर्याय आपण मागच्याच उत्तरात बघितलं 1544 आणि 2260, म्हणजेच पर्याय क्रमांक 1. आणि दोघंही पर्यांमध्ये उत्तर हे महत्त्वाचं आहे. स्थापना महाराष्ट्राची 19 मे 1960मध्ये 1 मेला. त्यानंतर विस्तार बघितला आपण. अक्षांश रेखांश विस्तार आहे 7266 आणि 8054 हे लक्षात ठेवा. अक्षांश आणि रेखांश दोघांमधील फरक आपला केवळ 7 आणि 8 असाच आहे. त्यामुळे जर पुढे क्वेश्चन आला तर त्यामध्ये फरक बघा फक्त 15 आणि 22 म्हणजे 7चा फरक आणि 72 आणि 80 म्हणजेच जवळपास 8चा फरक. तर याच्यापेक्षा अधिक फरक असल्यास ते उत्तर तुम्ही निग्लेक्ट करू शकता जर तुम्हाला आठवत नसेल तर. मात्र हे पाठच ठेवा, कधीही यावर प्रश्न विचारला जाऊ शकता. आणि क्षेत्रफळही. पुढे पाहूयात. भारताचा हा 9.36% प्रदेश महाराष्ट्राने व्यापला हे लक्षात ठेवा. आणि समुद्र किनारपट्टी 720. आता शेवटचा भूगोलाचा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणती नदी खसदरीतून वाहते? पर्याय दिलेत घटप्रभा, कृष्णा, गोदावरी आणि तापी. तर याचं उत्तर आहे तापी. भारतात केवळ तापी आणि नर्मदा ह्याच नद्या खसदरीतून वाहतात, त्यामुळे लक्षात ठेवा. तापी नदीबद्दल इतर माहिती बघूयात आपण. ही पश्चिम वाहिनी नदी आहे जी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून वाहते. तसेच बेतूलमधून ती उगम पावते. विदर्भाचा पश्चिम भाग आणि खानदेश यातून वाहती गुजरातमधील सुरत जिल्ह्यात वाहती समुद्राला जाऊन मिळते. यावरील प्रसिद्ध धरण ओकाई, काक्रापार आणि हतनूर. पौराणिक दाखल्यानुसार तापीला सूर्यकन्या देखील म्हटले जाते. आणि ह्याच नदीच्या नावावरून थायलंडमध्ये एका मोठ्या नदीचं नाव तापी असं 1915मध्ये ठेवलं गेलं आहे, त्यामुळे ते लक्षात ठेवा. आणि सुरत शहरावरूनही एका शहराचं नाव त्यांनी ठेवलं आहे. तर या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूया. धन्यवाद.
आपल्याला लेक्चर आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.